नमस्कार. मी तुमचा बाबा राजाच्या मौजा या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज मी तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहे जे ऐकून तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि विचार सुद्धा करणार आहात. तर तो किस्सा आहे आपल्या बायकोविषयी, स्वतःच्या बायकोविषयी. बायको किती विचारवंत असते हे तुम्हाला माझ्या आजच्या किस्स्यावरून लक्षात येईल. तर त्याचं झालं असं, काही दिवसापूर्वी बायकोने मला एक प्रश्न केला की हे महागाई का वाढते, महागाई दर काय असतंय, का वाढत जातोय तो, आणि गरीब लोकांचे हाल का होत आहेत. तर मला काही सुचत नव्हतं, पण मी शिकलेला आहे त्यामुळे मला त्या प्रश्नाचं उत्तर तर द्यावंच लागेल. मग मी खूप विचार केला. त्यानंतर मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर तिला कसं दिलं ते मी सांगतो. तर मी माझ्या बायकोला असं उत्तर दिलं की फार वर्षापूर्वी तू 21 वर्षाची असताना तुझं वजन 40 किलो होतं आणि वय होतं 21 वर्षाचं. परंतु आज तू 52 वर्षाची आहेस आणि तुझं वजन झालंय 80 किलो. आणि त्याच्यावरती किंमत जी असते आपली स्वतःची ती कमी झालेली आहे वयामानामुळे. आणि ही जी किंमत कमी होणे, माणसाची किंमत कमी होणे म्हणजे काय असतं, त्याचं आयुष्य कमी राहिलं, घटलं. आणि यामुळे काय होतं, जे घटलेलं आयुष्य आहे ते तर संपलं, त्याची काही किंमत नाही उरली. पण असणारं आयुष्य खूप थोडं राहिलंय आणि जगायचं खूप आहे. खूप इच्छा आकांक्षा असतात, त्यासाठी खूप धडपड करत असतो आपण. तसंच या महागाईचं आहे. असाच तो महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत जातो. महागाई भरमसाठ वाढते आणि गरिबाचे, तुमचे, माझे खूप हाल होतात. मी काही श्रीमंत नाहीये, तुमच्यासारखाच फार गरीब माणूस आहे. ते बायकोला लक्षात आलं, परंतु मी स्वतःला खूप माइंडेड समजत होतो. पण माझ्यापेक्षा हुशार निघाली माझी बायको. तिने मला कसं उत्तर दिलं असेल, लक्ष देऊन ऐका. तर तिने मला 1 महिनाभर जेवणच दिलं नाही. हा, हो, खरं आहे. तिने मला 1 महिनाभर जेवणच दिलं नाही. माझे खूप हाल झाले, इतके हाल झाले, फक्त दवाखान्यात जायची वेळ आली नाही. परमेश्वरा धन्यवाद. पण त्या 1 महिन्याच्या जेवण न मिळाल्यामुळं झालं काय माहित आहे, माझं वय तर आहे 60 वर्षाचं, पण वजन किती, 35 किलोवर आलं. नंतर बायको कानाजवळ येऊन काय म्हणाली माहित आहे, काय काय नाही, मी सांगतो काय म्हणाली ते. तर कानाजवळ येऊन बायको म्हणाली, तुम्ही किती शिकलेले असाल, परंतु महागाईला कसं आटोक्यात आणायचं हे माझ्याकडून शिका. तिने खरोखर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बरोबर की नाही? आज देशामध्ये न खाता वाया जाणारं अन्न इतकं भरमसाठ वाढत चाललंय, दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यावर लक्ष केंद्रित करा. लक्षात आलंय मी काय म्हणतोय? त्या वाया जाणाऱ्या अन्नावर लक्ष केंद्रित करा. महागाई आपोआप खाली येईल. कशी येईल? अशी येईल, खाली 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 खाली. आणि तुमच्या माझ्यासारखे गरीब लोक आनंदाच्या उंच आकाशामध्ये भराऱ्या मारतील. तर कसा वाटला माझा हा किस्सा? तुम्हाला सुद्धा विचार करायला लावण्यासारखा आहे. विचार करा आणि वाया जाणारा अन्न वाचवण्याचा प्रयत्न करा. मी इथेच थांबतो. राजाच्या मौजा चॅनलमधून मी तुम्हाला एक किस्सा ऐकवला. मी तुमचा बाबा आज तुमची रजा घेतो. नमस्कार.